पुणे मंडळाने ज्या काही म्हाडाच्या सोडती जाहीर केलेल्या आहेत अशा प्रत्येक साईटला आपण व्हिजिट करत आहोत आणि माहिती घेत आहोत की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी प्रकल्प आहेत, कोणत्या कोणत्या प्रकल्पाच्या ठिकाणी कशी काय काय कनेक्टिव्हिटी आहे किंवा तिथे किती घरे उपलब्ध करण्यात आलेले आहेत. आपण आता आलेलो आहोत मित्रांनो संकल्प वास्तू चरोली या ठिकाणी. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो संकल्प वास्तू चरोली जे एअरपोर्ट रोड आहे त्या रोडला ही सगळी वास्तू आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही खूप घरांचं काम हे फुल म्हणजे चांगल्या प्रकारे सुरू आहे. मागे इमारत बघू शकता. या ठिकाणी मित्रांनो A आणि B दोन इमारती आहेत आणि एकूण 25 घरे या ठिकाणी म्हाडाच्या सोडतीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आणि ही घरे मित्रांनो काही घरे 1 BHK आणि काही घरे ही 2 BHK स्वरूपाची आहेत. चला तर आता आपण पाहूया या प्रकल्पाबद्दलची अधिकची माहिती. तर मित्रांनो या ठिकाणी A बिल्डिंग आणि C बिल्डिंग अशा दोन इमारतीमध्ये एकूण 25 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. A इमारतीमध्ये 10 घरे आहेत आणि C इमारतीमध्ये जवळ 15 घरे आहेत. मागे जी बघताय ती आहे A इमारत जी जवळजवळ पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे. म्हणजे जवळजवळ तिचं काम कंप्लिशन स्टेजमध्ये आहे. आणि बाकीची जी दुसरी बिल्डिंग आहे तीही मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि त्याही बिल्डिंगचं आपण पाहूया स्टेटस काय आहे. पण मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी मला सूचना केली की तुम्ही सेफ्टी हेल्मेट घालावं, कारण इथे काम सुरू आहे त्याच्यामुळं आपल्या जीवितास हानी होऊ शकते. म्हणून हे सेफ्टी हेल्मेट घालून मी आता या प्रकल्पाच्या आतमध्ये आलेलो आहो आणि मी तुम्हाला या प्रकल्पाबद्दल माहिती देणार आहे की नेमका आतमधील प्रकल्प कसा आहे, येथील सॅम्पल फ्लॅट्स कसे आहेत आणि या ठिकाणी कशा प्रकारे काम सुरू आहे. तर मित्रांनो आता आपण पाहूया प्रकल्पाबद्दलची थोडक्यात माहिती. बिल्डिंगचं नाव आहे संकल्प वास्तू A आणि B आणि C तीन प्रकारच्या बिल्डिंग इथे होणार आहेत. बिल्डिंग क्रमांक A जेव्हा संकल्प वास्तू A मध्ये उपलब्ध घरे आहेत 10. चटक क्षेत्रफळ आहे मित्रांनो 42.43 स्क्वेअर मीटर अर्थातच 456 स्क्वेअर फीट. घरांची किंमत आहे 18,20,700 आणि त्याच ठिकाणी 2 BHK जे दुसऱ्या प्रकारचे घरे आहेत त्यांचा कार्पेट एरिया आहे 48.62 स्क्वेअर मीटर आणि त्याचा कार्पेट एरिया जो आहे तो स्क्वेअर फीटमध्ये 523 स्क्वेअर फीट आणि या घरांची किंमत आहे 21,39,600. तशी चांगली घरे आहेत मित्रांनो. या ठिकाणी सॅम्पल पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल. यानंतर संकल्प वास्तू C इमारत क्रमांक C उपलब्ध घरे आहेत 15. चटक क्षेत्रफळ 1 BHKचं इथं 1 BHKची घरे आहेत काही मित्रांनो. तर 1 BHKचं चटक क्षेत्रफळ आहे 33.77 स्क्वेअर मीटर अर्थात 363 स्क्वेअर फीट आणि घरांची किंमत आहे 14,94,600. याच ठिकाणी 2 BHKची घरे सुद्धा आहेत. त्यांचा कार्पेट एरिया आहे 51.59 स्क्वेअर मीटर अर्थातच 555 स्क्वेअर फीट आणि घरांची किंमत आहे मित्रांनो 23,05,800 रुपये. आता थोडक्यात इमारत बघूया कशी आहे. त्या ठिकाणी पहा मित्रांनो या ठिकाणी A, B आणि C अशा तीन प्रकारच्या इमारती या ठिकाणी बनवली जात आहे. A बिल्डिंग ही पूर्णत्वास आलेली आहे, त्याचं जवळजवळ काम पूर्ण झालेलं आहे. आता Bचं काम सध्या सुरू आहे आणि त्याच्यानंतर Cचं काम सुरू होणार आहे. असे तीन प्रकारच्या इमारती या ठिकाणी बनवल्या जाणार आहेत. आता या ठिकाणी मॅप बघूया आपण पुण्याकडून आळंदीकडे जाताना आपल्याला चरोली फाटा लागतो. चरोली फाट्यावरून थोडं वॉकेबलच अंतरावरती हा प्रकल्प आहे. आणि आता आपण बघूया हे जी इमारत दिसते हे इमारत क्रमांक B आहे, त्याचं काम सुरू आहे आणि B आणि C इकडे होणार आहेत. आणि ही जी इमारत आहे मित्रांनो ही आहे इमारत क्रमांक A. आता या साईडला एंट्रन्स आहे, हायवेच्या साईडला एंट्रन्स नाही आहे, बॅक साईडला एंट्रन्स दिलेला आहे आणि समोरच्या साईडला शॉप्स बनवलेले आहेत, दुकानं बनवलेले आहेत. म्हणून आपल्याला एंट्रन्स हा रोड टच मिळणार नाही आहे. आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला एंट्रन्स मिळणार आहे. तरी ते बघा ह्याच इमारतीमध्ये आता तुम्हाला मी सॅम्पल फ्लॅट दाखवतो. पहिलं तुम्ही फ्लोर प्लॅन पाहून घ्या. हा 2 BHKचा फ्लोर प्लॅन आहे. हाच सॅम्पल फ्लॅट मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर या ठिकाणी एंट्रन्स आहे, पहिलं हॉल आहे, बाजूला किचन, नंतर बेडरूम, पहिली बेडरूम आणि नंतर मास्टर बेडरूम अशा 4 प्रकार म्हणजे अशा प्रकारची ही रचना आहे.
आता महत्त्वाचं मित्रांनो प्रकल्पापासूनचं अंतर. तर या ठिकाणी पहा पुणे एअरपोर्ट 10 किलोमीटर अंतरावरती आहे, जे बिल्डरच्या बुकलेटमध्ये दिले आहे तेच पाहूया. डी.वाय. पटेल कॉलेज 6 किलोमीटर, कल्याणी नगर 13 किलोमीटर, पुणे स्टेशन 20 किलोमीटर, भोसरी MIDC 7 किलोमीटर, देवकर हॉस्पिटल 1.7 किलोमीटर आणि इयॉन IT पार्क 16 किलोमीटर. आता या ठिकाणी ॲमेनिटीज काय काय दिलेले आहेत तर एंट्रन्स गेट आहे, सिक्युरिटी कॅबिन आहे, एंट्रन्स लॉबी आहे, इंटरकॉम कनेक्शन आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर वॉटर हार्वेस्टिंग, गार्बेज क्यूट, सीवेज ट्रीटमेंट प्लांट, लँडस्केप गार्डन, त्याच्याशिवाय पार्टी लॉन आहे, ॲम्पी थिएटर आहे, जॉगिंग पार्क आहे, किड्स प्ले एरिया आहे, सिनियर सिटीजन एरिया आहे, क्लब हाऊस, जिम, कम्युनिटी हॉल, इंडोर गेम्स, इंटरनल रोड्स, स्ट्रीट लाईट्स, जनरेटर बॅकअप आहे, फायर फायटिंग सिस्टम आहे, 24 आवर्स सिक्युरिटी आहे आणि CCTV आहे. एवढे फॅसिलिटी या ठिकाणी मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे म्हाडाची घरे याच इमारतीमध्ये मित्रांनो वेगळी बिल्डिंग नाही आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या फॅसिलिटीज म्हाडाच्या विजेत्यांनासुद्धा मिळणार आहेत. आता या ठिकाणी आपण मार्केट रेट पाहू मित्रांनो. मार्केट रेट पाहिला तर 1 BHK या ठिकाणी बिल्डर जो आहे तो 27.50 लाखाला विकतो आहे आणि 2 BHK 35 लाखाला विकला जातो आहे. आणि आपल्याला म्हाडाकडून 1 BHKचा फ्लॅट मिळतो 14,94,000 अर्थात 15 लाखाला आपल्याला 1 BHK मिळतो म्हाडाकडून. आणि 2 BHK हा आपल्याला 23 लाखाला म्हाडाकडून दिला जात आहे. म्हणून तसा बऱ्याचपैकी तफावत आहे. म्हणजे या ठिकाणी घर घेणं म्हणजे घर घ्यायला पाहिजे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट पर्पज असेल किंवा राहण्यासाठी पर्पज असेल तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही अप्रोच करू शकता. व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.